आमच्या कान्हा परिसरात आम्ही 4 प्रकारच्या कोळसा बनवायच्या पद्धती वापरतो. तुम्ही हा कोळसा अर्धा किंवा 1 किलो मिसळू शकता. ते मिसळा आणि साठवून ठेवा. ही रोपं अगदी उत्तम वाढून सगळ्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देऊ शकतात. कान्हा शांतिवनम हा आज हरित स्वर्ग बनला आहे. कान्हा येथील बहुतेक सर्व जमीन, जंगल, बागा आणि सर्वत्र हिरवळीने व्यापली आहे. हे येथे वापरल्या गेलेल्या शेती पद्धतींचे मुख्य परिणाम आहेत. आणि मुख्य गोष्टींपैकी एक आहे बायोचारकोल म्हणजेच जैविक कोळशाचा वापर. आम्ही ही बायोचार सक्रिय बायोचार पद्धत सुरू केली आणि आता आमच्या इथे रोपांची एकसारखी परिपूर्ण वाढ दिसते आणि रोपांची गुणवत्ता सुद्धा खूप चांगली आहे. बायोचारकोल म्हणजे जैविक कोळसा तयार करणे ही एक अतिशय प्राचीन पद्धत आहे. ती एकेकाळी स्वयंपाक करण्यासाठी वापरली गेली होती. झाडाच्या लागवडीसाठी किंवा रोपांच्या किंवा फळांच्या लागवडीसाठी एक खड्डा तयार करावा लागतो, जसा की 2 बाय 2 फुटाचा, 2 फूट खोलीचा किंवा 3 बाय 3 फुटाचा आणि 2 फूट खोलीचा. त्यावरती मुरुम, माती, शेणखत, गांडूळ खताचं मिश्रण वगैरे टाकावं लागतं. एकदा ही माती तयार केली की मग त्यात हा कोळसा अर्धा किलो किंवा 1 किलोच्या प्रमाणात या तयार केलेल्या मातीमध्ये मिसळायचा आणि मग त्यात फळांची झाडं लावतो. आंबा किंवा नारळाची झाडं किंवा संत्र्यासारखी कुठलीही. सक्रिय बायोचार सुद्धा त्यात मिसळलेला असेल, म्हणून जेव्हा जेव्हा झाडाला त्याची आवश्यकता असेल तो झाडांना पोषण देण्यास मदत करेल. कारण मातीमध्ये जे सगळे सेंद्रिय पदार्थ किंवा त्याची पोषक तत्व आणि खतं उपलब्ध आहेत ते ती माती शोषून घेते किंवा साठवते. मग जेव्हा जेव्हा झाडाला आवश्यकता असेल तेव्हा झाडाचं मूळ वाढेल आणि ते शोषून घेईल. कान्हा येथे बायोचार कसा तयार होतो हे आपण आता पाहूया. माती सुपीक करण्यास तो उपयुक्त आहे आणि चांगले उत्पन्न देणारी पिके काढण्यात योगदान मिळते. आमच्या कान्हा परिसरात आम्ही 4 प्रकारच्या कोळसा बनवायच्या पद्धती वापरतो. त्यातली एक आहे माउंट पद्धत. त्यासाठी आम्ही हे सुकं लाकूड कोळसा तयार करण्यासाठी वापरतो. आम्ही असं सगळं लाकूड एखाद्या ढिगाऱ्यासारखं रचून ठेवतो आणि आम्ही ते मातीने पूर्णपणे झाकून टाकतो, जेणेकरून त्यामध्ये अजिबात हवा जाणार नाही. आणि मग त्याच्या तळाशी अशी 2-3 भोकं ठेवतो. मग आम्ही ते पेटवतो. एकदा आग पेटली की मग आम्ही सगळी भोकं बंद करतो. त्यामुळे ज्वलन सुरू होतं, पण ऑक्सिजन शिवाय. त्यामुळे जे लाकूड किंवा सेंद्रिय सामग्री जे ऑक्सिजन शिवाय जळतं त्याचं रूपांतर चारकोलमध्ये होतं. याला म्हणतात पायरोलिसिस पद्धत. अशा प्रकारे एकदा हा कोळसा तयार झाला की दुसऱ्या दिवशी आम्ही हा ढिगारा उघडतो. साधारण 18 ते 20 तास ते ऑक्सिजन शिवाय जळत ठेवलेलं असतं आणि मग आम्ही ते बाहेर काढतो आणि मग ते खुल्या हवेत ठेवायला सुरुवात करतो. मग एकदा का हा चारकोल थंड झाला की त्या कोळशाचा आतला भाग पोकळ होतो. एकदा का ती पोकळी तयार झाली की त्यात सेंद्रिय पदार्थ भरणं आवश्यक असतं. आता आपण त्यात इथे पंचगव्य भरत आहोत आणि पंचगव्यानी तो चारकोल सक्रिय करत आहोत. तर आपण इथे या कोळशावर पंचगव्य टाकतोय, म्हणजे कोळशामध्ये जी पोकळी तयार झालेली असते त्या पोकळीमध्ये हा कोळसा सेंद्रिय पदार्थ शोषून घेईल. दुसरी पद्धत आहे खड्डा पद्धत. ती म्हणजे एका खड्ड्यात बायोचारकोल तयार करणे. तर आपण 8 फूट बाय 4 फूट किंवा 12 फूट बाय 4 फूट किंवा 12 फूट बाय 6 फुटाचा खड्डा खणायचा आणि मग त्यानंतर जमिनीखालचे 3 फुटापर्यंतची माती काढून घ्यायची आणि मग नंतर त्या खड्ड्यात वेगवेगळ्या आकाराची लाकडं ठेवायची आणि तो खड्डा पूर्णपणे बंद करायचा. मग 5 ते 10% उघड्या असलेल्या भागामधनं अग्नी द्यायला सुरुवात करायची. एकदा आग पेटली की तो खड्डा संपूर्णपणे बंद करायचा, जेणेकरून ऑक्सिजन शिवाय पुन्हा पायरोलिसिस पद्धतीने कोळसा तयार होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खड्डा उघडायचा आणि मग सूक्ष्म पोषक द्रव्य आणि सूक्ष्म जीवांचं शिंपण करून त्याला सक्रिय करायचं, जसं मी पंचगव्याबद्दल बोललो होतो. कान्हा येथील बायोचारकोल तयार करण्याची तिसरी आणि चौथी पद्धत शिकूया. शेतात आपण बरेच तण गोळा करत असतो. शेतात बरेच तण असतात. आपण फक्त ते काढून टाकतो. नंतर ते तण कोरडे होऊ देतो. एकदा ते कोरडे झाले की आपण फक्त ते एका पिंपात ठेवतो आणि पिंप बंद करतो. हा पिंप या खड्ड्यात ठेवायचा
आणि नंतर तो खड्डा पेटवायचा. पिंपाला उष्णता लागली की आतले लहान तण बायोचारमध्ये बदलतात. ज्वलनाच्या वेळी जेव्हा हवा आत जाते तेव्हा त्याचं राखेत रूपांतर होतं. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून त्याला पूर्ण बंद ठेवावं लागतं. त्यामुळे ज्वलन ऑक्सिजन शिवाय घडतं आणि मग पायरोलिसिस पद्धतीने आपल्याला चांगला कोळसा मिळतो, ज्याचा वापर आपण शेती आणि वृक्षारोपणासाठी करू शकतो. आता जी चौथी पद्धत आहे ती म्हणजे मशीन पद्धत. आपण ही पद्धत तांदळाच्या सालींसाठी वापरतो. ह्या साली आपण मशीनमध्ये टाकतो आणि एकदा हे चालू झालं की मग त्याला पेट देतो. 3 लोक या मशीनवर काम करतात. दर 2 ते 3 तासांनी आपल्याला सुमारे 8 ते 9 पिंप तांदळाच्या सालीचा बायोचार्कोल मिळतो. तर मग हा मशीनमधून मिळालेला सक्रिय बायोचार्कोल अत्यंत मऊ आणि बारीक असतो. आपण पंचगव्य किंवा जीवामृत वापरून त्याला सक्रिय करतो. अशा पद्धतीने आपण बायोचार कान्हा येथे कसा तयार केला जातो हे पाहिले. शेतकरी त्यांच्या स्वतःच्या शेतांमध्ये या पद्धती वापरू शकतात. बायोचार्कोल झाडांच्या आरोग्यासाठी आणि उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना निश्चितच मदत करेल. ज्यांना या पद्धती आवडतील ते कान्हा शांतीवनमला येऊ शकतात. आम्ही त्यांना मोफत या पद्धती शिकवू. ते इथे 3 दिवस विनामूल्य राहू शकतात. कोळसा कसा बनवायचा याचं तंत्र आधी शिकून ते तंत्र कसं वापरायचं, विविध माध्यमांसह तो कसा सक्रिय करायचा हेही शिकू शकतात.